नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण एक वेगळ्या पद्धतीची टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी 3 टोमॅटो, एक पूर्ण गाठा लसणचा आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे. सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर मी लोखंडी तव्यावरती शेंगदाणे छान भाजून घेत आहे आणि चटणी पण ह्यातच बनवणार आहे मी. तर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाही आहेत. त्याची साल निघायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आहे. बघा, ह्या स्टेजला लगेचच बंद करून टाकायचा आहे गॅस. आता एका प्लेटमध्ये काढून त्याच तव्यावरती ह्या पद्धतीने टोमॅटो ॲड करून ठेवायचे आहेत. बेसिकली भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हिरव्या मिरच्या पण त्यातच टाकायचं आहे आणि थोडंसं वरून तेल ॲड करायचं आणि झाकून थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजका असा स्वाद त्यामध्ये येईल. आता टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो, पण मिरच्या लगेच होतात, त्यामुळे मिरच्या काढून घ्या आणि परत टोमॅटो भाजत ठेवा. अलटून पलटून भाजत राहा टोमॅटो आणि गॅस मंद ठेवा, म्हणजे आतपर्यंत ते शिजले जातील. ह्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट गॅसवर शेकायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर करू शकतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. शेंगदाणे सोलून घ्यायचे आहे, जेवढी साल निघेल तेवढे. आता ठेचा एका साईडला काढून ठेवायचा आहे आणि टोमॅटो भाजल्यानंतर थंड व्हायला ठेवायचे. शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे. आता त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून लसण हिरवी मिरची ॲड करायची आपल्याला. लसण हिरवी मिरचीचा कच्चेपणा गेला की त्यात रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरचीची पावडर ॲड केली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता, नाही केली तरी चालेल. आता टोमॅटो मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट ॲड करायची आहे. शेंगदाणे मात्र आपण शेवटी ॲड करणार आहोत. अगोदर छान असे लसण हिरवी मिरचीमध्ये टोमॅटो होऊ द्यायचे आहेत. झाकण ठेवायचे आणि शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ अजून होऊ द्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल ॲड करू शकता. ह्यात खूप चविष्ट लागते ही अशी चटणी. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चटणी बनवली जाते, पण मी अशी ह्या पद्धतीने पण बनवते आणि शेंगदाण्याचा कूट न घालता पण खूप छान होते. हे पहा, ह्या स्टेजला आली की काढून घ्यायची आहे चटणी. तर रेडी आहे आपली टोमॅटोची चटणी. मस्त अशी खमंग खुसखुशीत खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. थँक्यू.